च्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. रजनी कलाला विचारते तेव्हा कला तिला सांगते की ती तुळशीला पाणी घालण्यासाठी बाहेर जात आहे. ती तुळशीला पाणी घालून नमस्कार करत असतेच तेव्हाच तिला तिचे बाबा दिसतात, जे पार्किंगसाठी हेल्प करत असतात लोकांना. व ती तिथे येऊन त्यांना बोलते सुद्धा की बाबा तुम्ही हे काय करताय, तुम्ही मध्ये बसा ना, याची काही गरज नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, अरे माझ्या लेकीच्या घरचं काम आहे, एवढूशा गेल्याने काही होत नाही, तेवढीच आपली थोडी मदत. पण मग ती पण समजून सांगते, पण मग ती ऐकत नाही व तिला म्हणतात, अरे तुला मध्ये किती काम असेल ते बघ, मी येतोच थोड्या वेळात. नाईलाजाने ती चाली जाते. इकडे बेडरूममध्ये अद्विक आरशासमोर उभं राहून तयार होतानाच बडबड करत असतो की मला इंटरेस्ट नाही आहे मंगळागौरमध्ये, पण आबाला कोण सांगणार. तेव्हाच तिथे कला येते व ती ऐकते. आधीच तिचा मूड ऑफ असतो, कारण तिच्या घरच्यांना इकडे काम करावे लागते आहे, इज्जत मिळत नाही आहे. त्यामुळे ती अद्विकवर थोडी चिडते व अद्विक म्हणतो, बरं ठीक आहे ना, जातो आहे, एवढी चिडते कशाला आहे, व चालला जातो. नंतर कला तयारी करायला बसते. खाली पूजेची तयारी करून पंडितजी म्हणतात की दाम्पत्य कुठे पूजेला बसणार. तेव्हा सगळ्यांचं लक्ष पायऱ्यावर जाते. तिथेच अद्विक आणि कला येत असतात. दोघेही खूप सुंदर दिसत असतात. त्यामुळे काही जणांचे तोंड वाकडे होतात, तर काही जण एकदम कौतुकाने त्यांना बघत असतात. आजूबाजूच्या बाया चर्चा करत असतात की जोडी असावी तर अशी. काही तर म्हणतात की पैसा असून काही होत नाही, कलाच्या चेहऱ्यावरच बघा कसं संस्काराचं तेज आहे. नंतर रजनी त्या दोघांना म्हणतात, चला लवकर, पूजेला उशीर होतो आहे, बसा दोघांनी. तेव्हाच दोघे पूजेसाठी पाटावर बसतात. अद्विक पूजेला बसलेला बसून बायका कुजबूज करत असतात की बायकांच्या प्रांतात आता पुरुषही आले वाटतं. ते ऐकून आबाच त्यांना थांबवतात. त्यांना सांगतात की ही आमच्या घराची रीत आहे. नंतर ते हे सुद्धा समजून सांगतात की बाई घरातले सगळे कामं बघते, तर पुरुषाचं पण काहीतरी कर्तव्य आहे घराच्या प्रती. व पूजा ही फक्त बाईनेच करावी असं कोणी सांगितलं. आपण पूजेला कर्म म्हणून नाही, तर सुख, समाधान, शांती म्हणून बघावे. त्यामुळे आता तुम्ही पण नीट लक्ष देऊन ऐका. व नंतर पंडितजीही तेच बोलतात. पंडितजी समजावून सांगतात की प्रत्येक पूजेत बाई ही माणसाच्या हाताला हात लावते, पण ही पूजा बाईची असल्यामुळे या ह्याच्यात बाईच्या हाताला माणूस हात लावेल व तिला वचन देईल की मी तुझ्या प्रत्येक कार्यात तुला एकदम बरोबरीने साथ देईल. आणि त्यांना पूजा करण्यासाठी सांगतात. दोघेही पंडितजी जसं जसं सांगतील तसं एकदम मनोभावे पूजा करतात. त्यांना पूजा करताना बघून काही जण खूप आनंदी असतात, तर काही जण नाराज असतात. पूजा चालू असतानाच नैनाही तिथे येते व दोघे एकदम मनोभावे पूजा करतात. त्यांना पूजा करताना बघून आबा मनातल्या मनात आबाबाईचे आभार मानतात व बोलतात, अंबाबाई तुझ्या रूपातच कला आमच्या घरी आलेली आहे व तिच्या प्रत्येक पावलांसोबत आमच्या घरात सुख, समाधानी, शांती, समृद्धी लाभू दे व आमच्या चांदेकरांवर अशीच कृपा बरसव. नंतर दोघेही आरतीसाठी उभे राहतात व पंडितजी गणपतीची आरती म्हणतात. गणपतीची आरती चालू असतानाच कला मनातल्या मनात देवाला मागते, देवा आमच्यावर अशीच कृपा असू दे, चांदेकरांची मान प्रतिष्ठा जपण्यासाठी आम्हाला ताकद दे व माझ्या मम्मी पप्पाचे जेवढे पण पैशाचे प्रॉब्लेम असतील ते पण सगळे सॉल्व्ह होते. व अशा प्रकारे आरती संपते. ते दोघं सगळ्यांना आरती देण्यासाठी जातात आणि आरती गेल्यावर गणपती बाप्पाचा जय जयकार करून नंतर ते पंडितजी त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी बोलतात. कला मनोभावे नैवेद्य दाखवते व नंतर अन्नपूर्णा देवीचा आणि अंबाबाईचा जय जयकार करून पंडितजी मी निघतो म्हणून सांगतात व ते संध्याकाळी उत्तर पूजेला येऊ शकणार नाही व तुम्ही घरीच काय करायचं हे कलाला सांगतात. नंतर आबा श्रीकांतला पंडितजी निघाले त्यांच्या दक्षिणेचं बघ सांगून त्यांना आदेश देतात. बायका मिळून कलाचं कौतुक करतात की तुझ्यामुळेच एकदम मन प्रसन्न वाटते पूजेसाठी. सगळं ऐकून आबा खुश होतात व नंतर ते बोलतात, चला आता आपण देण्याघेण्याचं बघूया. कला विहीनबाईंना हळदी कुंकू लाव व रजनीला काहीतरी सांगून तिला जाण्यास सांगतात. अद्वैकला म्हणतात की अद्वैक तुझे मणिमंगळसूत्र आणलंय ना, तर तुझ्या सासूबाईंना दे. रजनी त्याच्या हातात मणिमंगळसूत्र आणून देते. कला तिला हळदी कुंकू लावते व अद्वैक तेव्हा त्यांच्या हातात तो बॉक्स देतो. पण ते बघून आबा म्हणतात, हे काय बड्डेचं गिफ्ट आहे काय,
कला त्याला हळदी कुंकू लावून मग तू तुझ्या आईच्या हातात दे. कला आबांनी सांगितल्याप्रमाणे करते व दोघं जोडीने तिच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेतात. नंतर कला आणि अद्विक बसतात व कलाची आई कलाला हळदी कुंकू लावून तिला सोन्याचा नाग चांदीचा नाग देते व दोघे जोडीने त्यांच्या पाया पडतात. आहेर झाल्यावर रोहिणी रजनीकडे जाते आहेर बघायला. नंतर ती तो नाग आणि वाटी बघून सरोजकडे तिचे कान भरायला जाते व तिला बोलते, बघ यांनी आपल्याला काय दिले. त्यावर सरोज म्हणते, जाऊ दे ना, त्यांची तेवढी लायकी आहे त्यानुसारच देतील ते, मला याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे. पण रजनी तिला हे म्हणून करते की त्यांनी आपल्या चांदेकरांची किंमत काढली आहे. त्यांना माहिती आहे आपल्याकडे सगळंच खपून जातं. त्यांनी त्यांच्या 2 मुली दिल्या, आपण काहीच बोलत नाही म्हणून ते जास्तच हे करत आहे. पण मग नंतर समाजात आपल्या चांदेकरांचा काय मान राहील, सगळे आपल्याला बोलतील व तिला बोलण्यासाठी प्रोत्साहित करते. सगळं ऐकून सरोज सगळ्यांना 1 मिनिट असे म्हणते व तिथे जाऊन खरेला म्हणते, मिसेस खरे, चांदेकरांकडून भेटलेला आहेर बघितला ना तुम्ही, कसा वजनदार आणि छान आहे. त्यावर ते म्हणतात की हो. हे सगळं बघून रोहिणी म्हणते, ठिणगी पडायला कधी कधी दगड जास्त घासायला लागतो, पण मग एकदा पडला की मग खूप मजा येते व तमाशा बघत बसते. नंतर सरोज त्यांना खरेबाईंना म्हणतात की तुम्ही हा पत्रा दिला आहे ना, त्यावरून तुम्ही आई लायकीच काढली आमची. तुम्ही काही दिलं नसतं ना तरी चाललं असतं, पण मग हा जो पत्रा दिला आहे त्याला काय समजायचं आम्ही. ते सगळं ऐकून आबा सरोजला आवाज देतात, पण ती बोलते, आबा यांना पण कळू दे, आपली समाजात एक पद आहे व यांना आपल्या बरोबरीने चालायचं असेल तर यांनासुद्धा त्यांची पद वाढवावीच लागेल. व त्यांना म्हणतात, असा फालतू आहेर देऊन तुम्ही आम्हाला तुमच्या पातळीइतकं खाली नेऊ शकत नाही. कलाच्या आईबाबांना खूपच अपमानित झाल्यासारखं वाटतं व सगळे खूप शॉक होऊन हे ऐकत असतात व त्यांना म्हणतात की आपण कोणाला आहेर देताना हे बघत नाही का तुम्ही की समोरच्याचे काय इज्जत असेल समाजात व त्याच्या प्रतिष्ठेला ते शोभेल का. व स्वतः आमचा तर राहूच द्या, पण मग स्वतःच्या मुलीला देताना तुम्ही एवढं हातचं राखून देता. त्यावर कलाची आई त्यांना हात जोडून म्हणते, तुमचा प्रतिष्ठेला ठेच पोहोचण्याची आमची काहीच इरादा नव्हता. आमची जेवढी ऐपत असेल त्यानुसार आम्ही केलं, पण मग तरी पण तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असेल तर आम्हाला माफ करा. आबा आम्हाला माफ करा. कला पण सर्वांसमोर बोलते, सरोज मॅडम, ते आई बोलते ते एकदम शब्दशः खरं आहे. ते त्यांच्या परीने त्यांना जमतंय तेवढं करताय त्यांच्या मुलीसाठी व ते जे काही करताय त्याचा मला अभिमान आहे. त्यांचा तुमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचा काही अधिकार नाही. आजच्या भागात एवढं. पुढे जाणून घेऊया की काय होतं. पुढे कलाची आईची व वडिलांची अजूनच इन्सल्ट होते की सगळे तिला समजून घेतात. अद्विक देईल का कलाला साथ की आज पण शांत बसेल. जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.